कल्याण महसूल विभागाने रेती माफियांविरुद्ध मोठी आणि धडक कारवाई करत खाडी काठावरील बेकायदेशीर रेती उपशाला मोठा आळा घातला आहे। मंगळवारी सकाळी कल्याण दुर्गाडी किल्ला रेती बंदर परिसरासह डोंबिवली पश्चिमेतील मोठा गाव आणि मानकोली उड्डाण पुलाजवळ अचानक छापा टाकत महसूल पथकाने 9 लाख रुपयांहून अधिक किमतीची रेती उपशाची सामग्री पोकलेनच्या सहाय्याने नष्ट केली आहे। यावेळी तब्बल 48 ब्रास रेती साठा जप्त करून तो पुन्हा खाडीत लोटण्यात आला। या प्रकरणी संबंधित रेती तस्करांविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पानसाळ यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील खाडी किनारे आणि नदी पात्रांमध्ये होणाऱ्या बेकायदेशीर रेती उपशांवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले होते। त्यानुसार अप्पर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील आणि कल्याण उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याणचे तहसीलदार विकास गारुडकर यांनी महसूल विभागाच्या पथकासह ही संयुक्त मोहीम राबवली आहे। कारवाई दरम्यान रेती साठवण्यासाठी तयार करण्यात आलेले एकूण 18 हौद आणि कुंड्या पोकलेनच्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आले। या हौदांमध्ये साठवलेल्या लाखो रुपयांचा 48 ब्रास रेती साठा जप्त करून पुन्हा खाडीत ढकलण्यात आलाय। स्थानिक मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी आणि पोलीस अधिकारी या मोहिमेत सहभागी झाले होते। द पोलीस न्यूज ब्युरो, कल्याण।